जेव्हा आपल्याला एफ टेस्ट काढत असताना जेव्हा आपल्याला दोन सिरीज दिले असते त्यावेळेस आपल्याला S1 स्क्वेअर ही व्हॅल्यू आपल्याला शोधून काढावा लागतो पहिल्या सिरीज करिता, आणि त्यानंतर दुसऱ्या सिरीज करिता S2 स्क्वेअर ही व्हॅल्यू शोधून काढावा लागतो आपल्याला, कारण की आपल्याला फ्रिक्वेन्सी एफ इज इक्वल टू S1 स्क्वेअर अपॉन S12 स्क्वेअर, म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी एफ ची व्हॅल्यू काढण्याकरिता आपल्याला S1 स्क्वेअर आणि S2 स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला S1 स्क्वेअरची व्हॅल्यू आणि S2 स्क्वेअरची व्हॅल्यू शोधून काढण्याकरिता प्रथम तुम्हाला जे सुरुवातीला दिलेले दोन फॉर्म्युले S1 स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन N1 मायनस 1 ब्रॅकेटमध्ये समेशन x1 स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये S1 स्क्वेअर अपॉन N1 ब्रॅकेट क्लोज असं तुम्हाला फॉर्म्युला दिलाय आणि त्याद्वारे आपण S1 स्क्वेअर काढू शकतो. तसंच S2 स्क्वेअर काढण्याकरिता आपल्याला परत S2 स्क्वेअर म्हणजे दुसऱ्या सिरीज करिता आपल्याला दुसऱ्या सिरीजची आपल्याला S2 स्क्वेअरची व्हॅल्यू काढण्याकरिता फॉर्म्युला दिलेला आपल्याला 1 अपॉन N2 मायनस 1 ब्रॅकेटमध्ये समेशन S2 स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये समेशन S2 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज अपॉन N2 ब्रॅकेट क्लोज असं तुम्हाला S1 स्क्वेअरची व्हॅल्यू आणि S2 स्क्वेअरची व्हॅल्यू शोधून काढण्याकरिता दोन फॉर्म्युले दिलेले आहेत. आणि आपल्याला S1 स्क्वेअर आणि S2 स्क्वेअर जर मिळालं तर त्याद्वारे आपण फ्रिक्वेन्सी काढू शकतो. आणि त्याकडे तुम्हाला मीन आवश्यक आहे, ते मीन करिता समेशन x अपॉन n. ठीक आहे, तर इथे बघतो तुम्हाला N1 N2 वगैरे दिला आहे. ते काय की पहिल्या सिरीज करिता त्याचा n नंबर ऑफ किती आहे ते आपण त्याला N1 म्हणू, आणि दुसऱ्या सिरीज करिता आपण सिरीजचं जे n आहे टोटल नंबर ऑफ त्याला आपण N2 म्हणू. ठीक आहे, तर या सूत्राद्वारे आपण फ्रिक्वेन्सी एफ टेस्ट ची व्हॅल्यू आपण म्हणजे कॅल्क्युलेट व्हॅल्यू आपण शोधून काढू शकतो. तर त्याकरिता एक आपण उदाहरण घेऊया. फर्स्ट उदाहरण घ्या. आणि इथे सुद्धा बघतो आपण की CV आणि TV CV and TV कॅल्क्युलेट व्हॅल्यू आणि टेबल व्हॅल्यू. तर इथे बघतो आपण की जर टेबल व्हॅल्यू पेक्षा तुमची कॅल्क्युलेट व्हॅल्यू जास्त असेल तर या दोघांमध्ये दोन सिरीज मध्ये असणारा जो काय डिफरन्स आहे तो कसा आहे, सिग्निफिकंट आहे. अदरवाईज जर टेबल व्हॅल्यू पेक्षा जर तुमची कॅल्क्युलेट व्हॅल्यू कमी असेल तर अशा वेळेस बघतो आपण की या दोन सिरीज मध्ये असणारा डिफरन्स कसं तुमचं अनसिग्निफिकंट आहे. आणि तिसरं जे आहे तुमचं दोन्ही जर सारखे असतील, तुमचं टेबल व्हॅल्यू आणि कॅल्क्युलेट व्हॅल्यू सारखं असेल तर यामध्ये बघतो आपण की दोन्ही सिरीज किंवा ते दोन्ही व्हेरिएबल कसे आहेत ते इंडिपेंडेंट आपण असं म्हणून म्हणजे स्वतंत्र आहेत. ठीक आहे, तर त्याकरिता आपण फर्स्ट प्रॉब्लेम घेऊया. Two independent samples of 8 and 7 atoms respectively had the following values of variables. तुम्हाला दिला वेट इन पॉइंट्स मध्ये सॅम्पल ए आणि सॅम्पल बी. तर बघतो आपण की सॅम्पल ए मध्ये तुम्हाला 8 आयटम्स दिलेला आहे आणि सॅम्पल बी मध्ये तुम्हाला 7 आयटम्स दिलेले आहेत. आणि हे दोन सिरीज आहेत, कारण की आपण जो प्रॉब्लेम बघून राहिलो कुठल्या टाईपचा आहे, वेन टू सिरीज विल बी गिवन. आपल्याला दोन सिरीज दिला असेल तर त्याचं आपण एफ टेस्ट व्हॅल्यू पण कसं काढतो ते. तर आपण उदाहरणामध्ये बघतो आपल्याला की आपल्याला दोन सॅम्पल दिलेले आहेत, स्वतंत्र दोन सॅम्पल दिलेले आहेत. एका सॅम्पलमध्ये 8 आयटम्स दिलेले आहेत आणि दुसऱ्या सॅम्पल्समध्ये 7 आयटम्स दिलेले आहेत. सॅम्पल ए 9, 11, 13, 11, 15, 9, 12 अँड 14 असं आपल्याला 8 आयटम्स दिलेले आहेत सॅम्पल ए मध्ये. आणि सॅम्पल बी मध्ये 10, 12, 10, 14, 9, अगेन 9 अँड 10 असं 7 आयटम्स दिलेले आहेत. Do the two element of population's variance differ significantly? F table value for degree of freedom 4.21. तर आपण बघतो आपण की त्याचं तुम्हाला टेबल व्हॅल्यू दिलेला आहे 4.21.
तर या उदाहरणावरून आपल्याला सॅम्पल ए आणि सॅम्पल बी असे दोन सॅम्पल्स दिलेले आहेत. म्हणजे आपण सिरीज ए आणि सिरीज बी म्हणू. आपण या दोन्ही सिरीज करिता आपल्याला पहिल्या सिरीज करिता आपल्याला S1 स्क्वेअर व्हॅल्यू शोधून काढायची आणि दुसऱ्या सिरीज करिता S2 स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला शोधून काढायची. मग त्याकरिता बघतो आपण फॉर्म्युला आपला दिलेला आहे. त्यामुळे बघतो आपण की आपल्याला S1 स्क्वेअर त्यानंतर S2 आणि S2 स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे आपण त्याचं आपण प्रथम वर्किंग नोट आपण करून घेऊया. त्याकरिता 4 कॉलम तयार करून घ्या. कारण की आपल्याला S1 स्क्वेअरची आणि S2 स्क्वेअरची व्हॅल्यू आपण शोधून काढण्याकरिता आपल्याला S1 स्क्वेअर आणि X2 स्क्वेअर ही व्हॅल्यू आपल्याला आवश्यक आहे. आणि n म्हणजेच काय की ज्यामध्ये किती आयटम्स दिले त्या सिरीज मध्ये त्यानुसार आपण n ची व्हॅल्यू घेऊ. जसं आपण उदाहरणात तुम्हाला दिलेलं आहे की सॅम्पल ए करिता तुम्हाला किती 8 आयटम दिलेला आहे, म्हणजे n ची व्हॅल्यू झाली तुमची 8 आणि सॅम्पल बी करिता तुम्हाला जे आयटम्स दिले किती 7, त्यामुळे n ची व्हॅल्यू झाली 7 झाली. त्यामुळे आपण प्रथम X1 आणि X2 आणि त्याचा स्क्वेअर आपण शोधून काढू. त्याकरिता 4 कॉलम तयार करून घ्या. X1 स्क्वेअर X2 स्क्वेअर. ठीक आहे. मग बघतो आपल्याला की X1 म्हणजे तुम्हाला जे काय सिरीज दिली असेल ते सिरीज मध्ये जी काय व्हॅल्यू असेल ते लिहून घ्यायचं X1 मध्ये. उदाहरणामध्ये बघतो आपण 9, 11, 13, 11 दिलेलं तुम्हाला ते लिहून घेऊ आपण. एक सिरीज सॅम्पल ए चं 9, 11, 13 again 11, 15, 9, 12, 15, 9, 12 and 14. असे बघतो आपण की सॅम्पल ए मध्ये तुम्हाला 8 आयटम्स दिलेले होते, ते आपण लिहून घेतलं. त्यानंतर X2 म्हणजे सॅम्पल तुमची सॅम्पल बी करिता जे तुम्हाला व्हॅल्यू दिली असेल ते 7 आयटम्स 10, 12, 10, 10, 12, 10, 14, 9, 9, 14, 9, 9 and 10. तर बघतो आपण की सॅम्पल ए मध्ये तुम्हाला 8 आयटम दिलं होतं आणि सॅम्पल 2 मध्ये त्याला आपण म्हणू X2 आणि सॅम्पल ए ला म्हणू X1. तर सॅम्पल बी मध्ये तुम्हाला 7 आयटम दिलेला आहे. त्यामुळे आपण इथे किती नंबर ऑफ संख्या 8, त्यामुळे N1 इज इक्वल टू झालं तुमचं 8 आणि सॅम्पल बी मध्ये N2 याला म्हणून आपण किती 7 दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला X1 झालं X1 स्क्वेअर दिलेला आहे काढायचा आहे आणि त्या X2 चा X2 स्क्वेअर काढायचा आहे. म्हणजे काय, जे काय तुम्हाला सॅम्पल ए म्हणजे X1 ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे त्याचा आपल्याला काय करायचं स्क्वेअर करायचा आहे. कारण की X1 स्क्वेअर म्हणजे काय X1 ची जी तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे त्याचं तुम्हाला स्क्वेअर करायचं आहे. त्यामुळे प्रथम काय करू आपण या सर्व व्हॅल्यूंचा स्क्वेअर करून घेऊया. 9 चा स्क्वेअर 81, 11 चा स्क्वेअर 121, 13 चा स्क्वेअर 169, अगेन 11 चा स्क्वेअर 121, 15 चा स्क्वेअर 225, 9 चा स्क्वेअर 81, 12 चा स्क्वेअर 144 and 14 चा स्क्वेअर 196.
अशा पद्धतीने आपण काय केलं, x1चा आपण x1चा स्क्वेअर केलं. ठीक आहे. त्यानंतर x1 स्क्वेअरची जर आपण बेरीज केली तर तुम्हाला मिळेल समेशन x1 स्क्वेअर. बेरीज करून घ्या, सर्वांची बेरीज आहे 1138. कॅल्क्युलेशन करून बघा, 1138. ठीक आहे. त्यानंतर x1 तुम्हाला दिलेला आहे, x1 ची सुद्धा आपण काय करू, बेरीज करून घेऊ. आपल्याला मिळेल समेशन x1 ची व्हॅल्यू, या सर्वांची बेरीज करून घ्या, तुम्हाला मिळेल समेशन x1 ची व्हॅल्यू, ती आहे 94. समेशन x1 इज इक्वल टू 94. ठीक आहे. याच पद्धतीने काय करायचं, परत x2 करिता x2 ची बेरीज करून घ्या, तुम्हाला मिळेल समेशन x2, आणि त्यानंतर x2 चा काय करायचा, स्क्वेअर करायचा आहे, तुम्हाला मिळेल समेशन x2 स्क्वेअर. प्रथम आपण x2 ची आपण बेरीज करून घेऊ, जी व्हॅल्यू दिली तुम्हाला मिळेल समेशन x2. सर्वांची जर बेरीज केलो तर बेरीज येतो 74. त्यानंतर काय करायचं, आपल्याला जे x2 ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे त्या x2 चा काय करायचा, स्क्वेअर करायचा आहे. त्यामुळे आपण या सर्व व्हॅल्यूचा काय करू, आपण स्क्वेअर करून घेऊया. 10 चा स्क्वेअर 100, 12 चा स्क्वेअर 144, 10 चा स्क्वेअर 100, 14 चा स्क्वेअर 196, 9 चा स्क्वेअर 81, 9 चा स्क्वेअर 81 and 10 चा स्क्वेअर 100. अशा पद्धतीने आपण x2 चा आपण काय केलं, स्क्वेअर केलं, आणि त्यानंतर त्या x2 स्क्वेअरची जर बेरीज केलो तर आपल्याला मिळेल समेशन x2 स्क्वेअर इज इक्वल टू, बेरीज करा, बेरीज येतो 802. ठीक आहे. त्यानंतर वर्किंग नोट केल्यानंतर आपल्याला काय, x1 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, समेशन x1 ची. त्यानंतर समेशन x1 स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर समेशन x2 ची किंमत मिळाली. त्यानंतर समेशन x2 स्क्वेअर ची किंमत मिळाली. याद्वारे काय करू, आपण s1 स्क्वेअर ची व्हॅल्यू काढू आणि s2 स्क्वेअर ची व्हॅल्यू काढून घेऊ. नेक्स्ट, calculation of x1 स्क्वेअर. आपल्याला x1 स्क्वेअरचं म्हणजे पहिली जी सिरीज आहे तुमचं किंवा सॅम्पल जो दिला तुम्हाला एचं, त्याचं आपल्याला x1 स्क्वेअरची व्हॅल्यू काढावायची आहे. त्याकरिता आपल्याला फॉर्म्युला दिलं होतं, x1 स्क्वेअर इज इक्वल टू 1/n1 - 1 into summation x1 square minus summation x1 bracket square upon n1 ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. तर बघतो आपण की आपल्याला आता प्रथम x1 स्क्वेअरची आणि x2 स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला शोधून काढायची. त्यामुळे आपण प्रथम x1 स्क्वेअरची व्हॅल्यू शोधून काढू. त्याचा फॉर्म्युला आहे x1 स्क्वेअर इज इक्वल टू 1/n1 - 1 इंटू ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेला आहे समेशन x1 स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये समेशन x1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन n1 ब्रॅकेट क्लोज. यानुसार इथे आपण याची जी किमती आहे ते किमती ठेवू. इथे बघतो आपण की हेअर
एन इजिकल टू बघतो आपण की सॅम्पल तुम्हाला ए दिलं होतं त्याचं त्यामध्ये किती आयटम दिलेले आहेत 8, त्यामुळे आपण एन ची व्हॅल्यू काढली होती 8. त्यानंतर समेशन x1 ची व्हॅल्यू आहे 94 अँड समेशन x1 स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे 1138. ठीक आहे. तर काय करायचं, हे किमती फॉर्म्युलामध्ये ठेवायचं आणि आपल्या बीजगणितीय पद्धतीनुसार ते कॅल्क्युलेट करून घ्यायचं. तुम्हाला मिळेल S1 स्क्वेअरची व्हॅल्यू. त्यामुळे किमती ठेवूया आपण इथे. S1 स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन N1 ची व्हॅल्यू आहे 8 मायनस 1 इंटू समेशन x1 स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 1138 मायनस ब्रॅकेटमध्ये समेशन x1 ची व्हॅल्यू आहे 94 आणि त्या ब्रॅकेटला स्क्वेअर अपॉन n1 ची व्हॅल्यू आहे 8 ब्रॅकेट क्लोज. असं आपल्याला इक्वेशन मिळेल आणि त्यानंतर काय करायचं, त्याचं बीजगणितीय पद्धतीनुसार ते कॅल्क्युलेट करून घ्यायचं. नेक्स्ट स्टेप, S1 इज इक्वल टू 1 अपॉन 8 मायनस 1 7 1138 मायनस 94 चा स्क्वेअर काढा, ते येतो 8836 अपॉन 8 त्यानंतर नेक्स्ट स्टेप, S1 स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन 7 ब्रॅकेट सोडून घेऊ आपण आधी 1138 मायनस 8836 अपॉन 8 करा, आपल्याला मिळतो 1104.5. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये आपल्याला वजाबाकी दिला, ते वजाबाकी करून घ्या. तर 1138 मायनस 1104.5 आपल्याला मिळतो 33.5. त्यामुळे S1 स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन 7 इंटू 33.5. नेक्स्ट स्टेप, तिरकस गुणाकार केला, S1 स्क्वेअर इज इक्वल टू 33.5 अपॉन 7 आणि त्यानंतर 33.5 अपॉन 7 केलं तर तुम्हाला मिळतो 4.786. S1 स्क्वेअर इज इक्वल टू 4.786. ही व्हॅल्यू झाली आपल्याला मिळाली S1 स्क्वेअरची व्हॅल्यू. अशाच पद्धतीने काय करायचं आपल्याला, परत दुसऱ्या सिरीज करिता S2 स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला शोधून काढावायची. परत बघतो आपण की S2 स्क्वेअरचा फॉर्म्युला जो आहे S2 स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन N2 मायनस 1 ब्रॅकेटमध्ये समेशन x2 स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये समेशन x2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन N2. त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे S2 स्क्वेअरची व्हॅल्यू. त्यामुळे काय करू आपण, S2 स्क्वेअरचं व्हॅल्यू शोध काढण्याकरिता फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला आपण लक्षात घेऊ. त्यानंतर त्या फॉर्म्युलानुसार आपल्याला व्हॅल्यूज आवश्यक आहेत ते आपण शोधून काढलेले आहेत. त्यामध्ये बघतो आपण n इज इक्वल टू 7 समेशन x2 इज इक्वल टू 74 and summation x2 square is equal to 802.
परत हे किमती काय करायचं आपण त्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यावरून आपल्याला x2 स्क्वेअर आपल्याला काढून घ्यायचा आहे. किमती ठेवून घेऊ. s2 स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन n2 ची व्हॅल्यू आहे 7 7 अपॉन -1 ब्रॅकेटमध्ये समेशन x2 स्क्वेअर 802 मायनस ब्रॅकेटमध्ये s समेशन x2 ब्रॅकेट स्क्वेअर बघतो आपण इथे की समेशन x2 ची व्हॅल्यू आहे 74 आणि त्या ब्रॅकेटला स्क्वेअर अपॉन n2 ची व्हॅल्यू आहे 7. परत बीजगणितीय पद्धतीनुसार ते सोडून घ्यायचं. नेक्स्ट स्टेप s2 स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन 7 मायनस 1 6 802 मायनस प्रथम 74चं स्क्वेअर काढून घ्या. त्याचं स्क्वेअर काढलं तर आपल्याला मिळतो 5476 अपॉन 7. त्यानंतर नेक्स्ट स्टेप प्रथम भागाकार करून घ्या त्याचं. s2 स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन 6 802 मायनस 5476 अपॉन 7. तर व्हॅल्यू मिळतो आपल्याला 782.286. ब्रॅकेट क्लोज. याची वजाबाकी करून घ्या. तुम्हाला मिळेल नेक्स्ट स्टेप s2 स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन 6 इंटू वजाबाकी केल्यानंतर आपल्याला मिळतो 19.714 तिरकस गुणाकार केला तर नेक्स्ट स्टेप मिळतो s2 स्क्वेअर इज इक्वल टू 19.714 अपॉन 6 आणि त्यानंतर याचा भागाकार केला तर तुम्हाला मिळेल s2 स्क्वेअरची व्हॅल्यू आणि ती व्हॅल्यू आहे 3.286. अशा पद्धतीने आपण दोन्ही सिरीज करिता पहिली जी सिरीज आहे तुमचं त्याकरिता आपण s1 स्क्वेअरची व्हॅल्यू काढला आणि त्यानंतर दुसरी सिरीज आहे त्याकरिता आपण s2 स्क्वेअरची व्हॅल्यू आपण शोधून काढली. कॅल्क्युलेशन ऑफ फ्रिक्वेन्सी f. फॉर्म्युला आहे फ्रिक्वेन्सी f इज इक्वल टू s1 स्क्वेअर अपॉन s2 स्क्वेअर. त्यामुळे s1 स्क्वेअर अपॉन s2 स्क्वेअर. तर इथे बघतो आपण की आपल्याला फ्रिक्वेन्सी f ची व्हॅल्यू शोधून काढण्याकरिता s1 स्क्वेअर आणि s2 स्क्वेअर ची व्हॅल्यू आवश्यक आहे. त्यामुळे आपण प्रथम सिरीज पहिल्या सिरीज करिता आपण s1 स्क्वेअरची व्हॅल्यू शोधून काढली. त्यानंतर दुसऱ्या सिरीज करिता आपण s2 स्क्वेअरची व्हॅल्यू आपण शोधून काढली. मग ते किमती इथे ठेवायचं आहे. s1 स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती 4.786 अपॉन s2 स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 3.286. दोघांचा भागाकार करा तुम्हाला मिळेल f ची व्हॅल्यू f इज इक्वल टू येतो व्हॅल्यू 1.456. ठीक आहे. त्यानंतर आपण कॅल्क्युलेशन करूया कॅल्क्युलेशन ऑफ मीन. कॅल्क्युलेशन ऑफ मीन.
तर बघतो आपल्याला काही ते 2 सिरीज दिल्या आहेत, त्यामुळे आपण दोन्ही सिरीजचा आपण मीन शोधून काढू. मीन ऑफ किंवा मीन फॉर सॅम्पल ए आणि दुसरं तुमचं मीन फॉर सॅम्पल बी. सॅम्पल ए करिता आणि सॅम्पल बी करिता आपल्याला 2 सिरीज दिलेल्या आहेत, त्याकरिता आपण दोन्ही सिरीजचा आपण मीन शोधून काढू. सॅम्पल ए करिता समेशन x1 अपॉन n. तर इथे बघतो आपण की समेशन x1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती 94 आणि n ची व्हॅल्यू होती 8, त्यामुळे आपण 94 अपॉन 8. तर तुम्हाला पहिल्या सॅम्पल ए करिता तुम्हाला त्याचा मीन मिळेल आणि ती व्हॅल्यू आहे तो 11.75. सॅम्पल बी करिता एक्स बार 2 आपण म्हणू, सॅम्पल 2 दुसरं फॉर्म्युला समेशन x2 अपॉन n. तर बघतो आपण की सॅम्पल दुसऱ्याचं आपण जे समेशन x2 ची किंमत मिळाली होती आपल्याला 74 आणि n ची व्हॅल्यू होती 7, त्यामुळे 74 अपॉन 7 तुम्हाला मिळेल दुसऱ्या सॅम्पल करिता मीन आणि ती व्हॅल्यू आहे 10.57. आणि त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम काढून घ्यायचं आहे. त्यामुळे नेक्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम. कॅल्क्युलेशन ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम. इथे सुद्धा बघतो आपण की डिग्री ऑफ फ्रीडम काढत असताना आपल्याला 2 सॅम्पल दिलं होतं किंवा 2 सिरीज दिलं होतं, सॅम्पल ए आणि सॅम्पल बी. त्यामुळे आपण दोघांकरिता आपण त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम काढू. सॅम्पल ए करिता डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे आणि सॅम्पल बी करिता डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे. सॅम्पल ए आणि सॅम्पल बी. त्यानंतर आपण कॅल्क्युलेशन ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम बघतो आपण की आपल्याला 2 सिरीज दिलेल्या आहेत, त्यामुळे आपण दोन्ही सिरीज करिता त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे ते आपण शोधून काढू. त्यामुळे सॅम्पल ए आणि सॅम्पल बी या दोन्ही करिता त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे ते आपण शोधून काढू. डिग्री ऑफ फ्रीडम इज इक्वल टू n1 मायनस 1. सॅम्पल ए करिता आपण n1 म्हणतो आणि सॅम्पल 2 ला n2 म्हणतो, त्यामुळे आपण n1 मायनस 1, त्यामुळे आपण n1 ची किंमत घेतली आपण. तर सॅम्पल ए चं n1 ची किंमत आहे 8 मायनस 1, तुम्हाला मिळेल डिग्री ऑफ फ्रीडम इज इक्वल टू 7. हे असेल तुमचं सॅम्पल ए करिता डिग्री ऑफ फ्रीडम. याच पद्धतीने सॅम्पल बी करिता काढून घेऊ. डिग्री ऑफ फ्रीडम इज इक्वल टू n2 मायनस 1. n2 ची व्हॅल्यू आहे 7 मायनस 1, आपल्याला मिळेल डिग्री ऑफ फ्रीडम इज इक्वल टू 6. आणि ही असेल तुमचं सॅम्पल बी करिता डिग्री ऑफ फ्रीडम किती 6. त्यानंतर याचं कन्क्लुजन 10-15 मिनिट बाकी. बरं याल का मग? बरं ते 10-15 मिनिटाची मीटिंग घ्यायची.
ठीक आहे. तर त्यानंतर आपण त्याचं आपण जे काही आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे यावरून आपण त्याचा निष्कर्ष काढून घेऊ. कन्क्लुजन. तर बघतो की आपण उदाहरणामध्ये तुम्हाला टेबल व्हॅल्यू दिली होती, आपण कॅल्क्युलेट व्हॅल्यू आपण काढलेला आहे. त्यामुळे बघतो आपण की कॅल्क्युलेट व्हॅल्यू त्याला आपण म्हणतो CV इज इक्वल टू किती आलं होतं ते 1.456 आणि त्यानंतर आपल्याला टेबल व्हॅल्यू दिलं होतं, याला म्हणतो आपण TV 4.21. आपल्या जवळ कॅल्क्युलेट व्हॅल्यू CVची व्हॅल्यू आहे 1.456 आणि टेबल व्हॅल्यू आहे आपल्याजवळ 4.21. टेबल व्हॅल्यू आणि CV कॅल्क्युलेट व्हॅल्यू या दोघांचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि यामध्ये बघायचं आपल्याला की कॅल्क्युलेट व्हॅल्यू ही टेबल व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे की कमी आहे. तर इथे काय दिसतं आपल्याला, टेबल व्हॅल्यू तुम्हाला दिलेला आहे 4.21 आणि CV दिलेला तुम्हाला कॅल्क्युलेट व्हॅल्यू 1.456. तर ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला असं दिसतो की टेबल व्हॅल्यूपेक्षा आपण काढलेली कॅल्क्युलेट व्हॅल्यू ही काय कमी आहे. त्यामुळे आपण काय म्हणू की या दोन सीरीज असणारा जो डिफरन्स तो कसं तुमचं अनसिग्निफिकंट असेल. कारण की आपण म्हटलं आहे की जर टेबल व्हॅल्यूपेक्षा जर तुमचं कॅल्क्युलेट व्हॅल्यू जास्त असेल तर आपण त्याला म्हणतो सिग्निफिकंट आणि जर टेबल व्हॅल्यूपेक्षा जर कमी असेल तर त्याला म्हणतो आपण अनसिग्निफिकंट. आणि दोन्ही जर व्हॅल्यू सेम असतील तर अशा वेळेस बघतो आपण की दोन्ही व्हेरिएबल म्हणा की दोन्ही सॅम्पल म्हणा हे कसं स्वतंत्र आहेत, इंडिपेंडेंट आपण असं म्हणतो. परंतु बघतो आपण इथे की टेबल व्हॅल्यू तुमचं 4.21 आहे आणि कॅल्क्युलेट व्हॅल्यू तुमचं 1.456 आहे. ऑब्झर्वेशनद्वारे असं करतो आपल्याला की टेबल व्हॅल्यूपेक्षा तुमची CV ही कमी असल्यामुळे या दोघांमध्ये असणारा जो काय डिफरन्स तो कसं असेल तुमचं अनसिग्निफिकंट. मग शेवटी त्याचा कन्क्लुजन लिहायचं CV लेस दॅन TV table value. This show that काय दर्शवतो, the difference will be unsignificant